नमस्कार, आपलं स्वागत आहे कूल किचनमध्ये। उन्हाळ्यात बऱ्याचदा असं होतं की सगळा स्वयंपाक करणं शक्य नसतं कारण ऊन खूप असतं। ह्यासाठीच आज आपण घेऊन आलेलो आहोत एक झटपट असा पदार्थ जो वन डिश मील आहे, ज्यामध्ये आपले कार्ब्स, प्रोटीन, व्हेजिटेबल्स, मिनरल्स सगळं काही कव्हर होईल आणि एक पदार्थ केला म्हणजे तुमचं पूर्ण अन्न मिळाल्यासारखं होईल। चला तर मग बघूयात आपला पदार्थ। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता इथे आपण भिजवलेली मूग डाळ घेतलेली आहे। आता आज मी इथे मूग डाळ वापरते, पण याच्याऐवजी तुम्ही कुठलंही कडधान्य मोड आलेलं वापरू शकता किंवा कुठलंही तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ अशी कुठलीही डाळ सुद्धा वापरू शकता। मसुरीची डाळ सुद्धा खूप चांगली असते। तर अशी आपण एक साधारण तासभर भिजवलेली डाळ घ्यायची आहे आणि यातलं आता पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला वाटायची आहे। इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता आपण घ्यायची आहे कोथिंबीर, थोडेसे काळे मिरे, जिरं, मिरची आणि थोडंसं आलं। आता जर तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण घातला तरी चालेल। हे सगळं आपल्याला डाळीच्या बरोबर वाटायचं आहे, त्यामुळे इथं आपण ह्याच्याबरोबर डाळ पण घेणार आहोत। आता जर तुम्ही मोड आलेलं कडधान्य घेणार असाल तर ते सुद्धा या सगळ्या मिश्रणाबरोबर आपल्याला वाटायचं आहे। आता हे तुमच्या मर्जीनुसार तुम्ही भरड वाटू शकता किंवा पूर्ण पेस्ट करू शकता। मी आज हे बऱ्यापैकी पेस्ट न करता थोडंसं भरड असं वाटणार आहे। तुम्ही बघू शकता आपण वाटून घेतलेलं आहे आणि मी म्हणल्यानुसार एकदम बारीक नाही वाटलेलं आहे, थोडंसं भरड ठेवलेलं आहे। यामुळे आपले जे थालीपीठ आहे ते छान खुसखुशीत होईल। पण जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी लागणार असेल आणि एकदम मऊ हवं असेल किंवा मुलांना किंवा ऑफिसमध्ये डब्यात देणार असाल तर मात्र तुम्ही याची पूर्ण पेस्ट करून घ्या। आता इथं आपण कालवण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे। आज मी इथे कोबी घेतलेला आहे, कोबी बारीक चिरून घेतलेला आहे। तुमच्याकडे जी भाजी अवेलेबल असेल ती भाजी तुम्ही इथे घेऊ शकता। साधारण 1 कप आपल्याला भाजी बारीक चिरून घेतलेली पाहिजे आहे। तुम्ही याच्यात पालेभाज्या सुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला ज्या आवडत असतील त्या भाज्या ह्याच्यात घातल्या तरी चालतील। यामुळे काय होतं, आपल्याला भाजी वेगळी करायची गरज नाही आणि भाजीसुद्धा पोटात जाते। याच आपल्याला कोबीमध्ये घालायचं आहे आपलं वाटलेलं मिश्रण। त्याचबरोबर आपण ह्याच्यात अगदी बेसिक मसाले वापरणार आहोत, हिंग, हळद आणि धण्याची पावडर। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गरम मसाला किंवा लाल तिखट वापरलं तरी चालेल, पण मी लाल तिखट वापरत नाही आहे कारण आपण ऑलरेडी हिरवी मिरची वापरलेली आहे। आता याला आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता यात आपल्याला बसेल एवढं नाचणीचं पीठ वापरायचं आहे। आता तुमच्याकडे जर नाचणीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा बाजरीचं वापरू शकता, पण नाचणी उन्हाळ्यासाठी पौष्टिक आणि थंड असते। नाचणीमध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात असतं, म्हणून आपण इथे आज नाचणी वापरतो। हे सगळं आता आपण व्यवस्थित एकजीव मिक्स करून घेऊया। यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही भरपूर कोथिंबीर किंवा एखादी पालेभाजी किंवा कसुरी मेथी हे असे प्रकारसुद्धा वापरू शकता। आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। यासाठी इथे मी आज ताक वापरते आहे। तुम्ही पाणी वापरलं किंवा दही वापरलं तरी चालेल किंवा भाज्यांचे रस किंवा डाळीचं पाणी ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही वापरल्या तरी चालते। अगदी थोडंसं ताक आपल्याला लागणार आहे किंवा पाणी, कारण ऑलरेडी आपली डाळ आहे यामध्ये आणि कोबी किंवा जी कुठली भाजी असेल ती भाजीला मीठ घातल्यावर बऱ्यापैकी पाणी सुटतं, त्यामुळे आपण इथे अगदी थोडंसं ताक वापरणार आहोत। तुम्ही बघू शकता हे आता चांगलं मळत आलेलं आहे। फार जास्त आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं नाही आहे, कारण आपल्याला ह्याचं छान असं व्यवस्थित खुसखुशीत थालीपीठ थापायचं आहे। चला, आता पीठ आपलं तयार झालेलं आहे। आपण याची थालीपीठं थापून घेऊया। इथे आपण आता एक बटर पेपर घ्यायचा आहे किंवा तुम्ही कापड घेऊ शकता ओले करून छान असं सुती, किंवा तुमच्याकडे जर प्लॅस्टिक शीट असेल तर ती घेऊ शकता। मी इथे बटर पेपर घेतलेला आहे आणि यावर आता आपल्याला या पिठाचा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि तो गोळा आपल्याला याच्यावर ठेवायचा।
व्यवस्थित अशा साईड ज्या आहेत ह्या बंद करत आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जर थालीपीठ थापायचं नसेल तर हे सगळं तुम्ही एकदम असं डोशाच्या बॅटरसारखं करून व्यवस्थित त्याचे डोसे किंवा आपण ज्याला घावन म्हणतो, चिला म्हणतो, त्या प्रकारे सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. यामुळे आपल्याला काय होईल, पटपट होईल आणि थापावं लागणार नाही. पण मला हे असं जास्त खुसखुशीत जास्त आवडतं म्हणून हे या प्रकारे थालीपीठ करते. बघू शकताय तुम्ही. आता थालीपीठ आपलं थापून तयार आहे. हे आपण तव्यावर घालूयात. आपला तवा छान तापलेला आहे. यावर हे थालीपीठ आपण घालूया. मध्ये आपण थालीपीठाला थोडंसं सेंटरला एक छान असं होल करूयात. यामुळे कसं होईल, थालीपीठ शिजायला मदत होते. आणि आता यामध्ये तेल घालू. आता आपल्याला साधारण मंद किंवा मध्यम गॅसवर, मध्यम आचेवर हे थालीपीठ एका बाजूने 2 मिनिटं आणि परत दुसऱ्या बाजूने 2 मिनिटं असं खरपूस छान भाजून घ्यायचं आहे. आता ही बाजू होऊ दे, मग मी तुम्हाला दाखवते पलटल्यावर हे कसं दिसतंय. आता आपलं एका बाजूने झालं असेल तर आपण पलटून घेऊ. तुम्ही बघू शकता छान असं ब्राउनिश खमंग झालेलं आहे. हे बघा, याला छान असा एक कुरकुरीतपणा आलेला आहे. असंच आपल्याला आता दुसऱ्या बाजूनेही करून घ्यायचं आहे. मग आपलं थालीपीठ सर्व करायला एकदम तयार आहे. थालीपीठ आता आपलं दोन्ही बाजूने झालेलं आहे. हे मस्तपैकी काढून घेऊया आणि गारगार दह्याबरोबर याला आपण सर्व करूया. तर मग असे गरमागरम थालीपीठ तुम्ही कधी करून बघता आणि गारगार दह्याबरोबर तुम्ही पण याचा आस्वाद घ्या.